ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सर, आपलं स्वागत आहे। निकम सर, सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे या क्षणाला, किंबहुना ज्याची आता सगळ्यात जास्त चर्चा केली जाते ते म्हणजे ड्रग्ज संदर्भातले आपले जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत, कमतरता आहेत, म्हणावे तेवढे हे कायदे कडक नाहीयेत असं म्हटलं जातंय आणि या सगळ्या सेलिब्रिटीज हे स्वस्तात सुटतील अशी चर्चा सुरू आहे। आपलं मत काय याबद्दल? नम्रता, सेलिब्रिटी सुटतील किंवा नाही हा प्रश्न या क्षणी गौण आहे। बर, परंतु आपण जर बघितलं असेल की सुशांतच्या मृत्यूनंतर हे ड्रग्ज प्रकरण बॉलिवूड परत येऊन धडकेल अशी सुत्राम कल्पना देखील या अभिनेते आणि अभिनेत्र्यांना नव्हती। हो, याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे असलेली त्यांची प्रतिष्ठा, पैसा, अडका, मान, मत्राब आणि जनतेमध्ये त्यांचं असलेलं महत्व हो, हे लक्षात घेता त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की ड्रग्जचं प्रकरण आपल्या केव्हा तरी अंगलट येईल। आता आपण तो भाग जरी सोडला तर या क्षणी एनसीबी जी चौकशी करत आहे, कारण जया शहा ही जी रिया चक्रवर्ती ती जी टॅलेंट मॅनेजर होती हिच्यापासून हे प्रकरण सुरू झालं आणि रिया चक्रवर्तीने काही बाबींचा खुलासा एनसीबी अधिकाऱ्यांसमोर केला की येस, मी ड्रग्ज घेत होती, मी ड्रग्ज सुशांतला देत होती। ही चेन एक वेगळी आहे, सुशांतच्या मृत्यूपर्यंत जाते की नाही तो भाग अलग आहे। परंतु त्यानंतर दिया शहा ही जी जया शहा आहे ही ड्रग्ज सिंडिकेटची मेंबर आहे, अशा तऱ्हेची कबुली एनसीबी समोर दिली असं आपल्या माध्यमाकडून मला समजलं। म्हणजे तिथून नंतर दीपिका, नंतर इतर अभिनेत्र्या यांच्यापर्यंत आलं। आता दीपिका आणि हिची टॅलेंट मॅनेजरची करिश्मा प्रकाश आहे, करिश्माला या अगोदर एनसीबीने पाचारण केलं होतं, तिच्याकडून काही खुलासा घेतला आणि आज दीपिकाकडून त्या बाबतीचा खुलासा घेत आहे। अर्थात काही गोष्टी दीपिकाने नाकारल्या असतील हा भागाला आहे, म्हणून दोघांचं एक काउंटर चेकिंग, क्रॉस व्हेरिफिकेशन हे होईल, तो भाग सोडून द्या। कायद्याच्या दृष्टिकोनातून 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत। पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या आधारावरती ही संपूर्ण एनसीबी चौकशी करीत आहे ते व्हॉट्सअप चॅट, हे व्हॉट्सअप चॅट 2017चे आहे। व्हॉट्सअप चॅट हा सक्षम पुरावा होऊ शकतो का, याचं कायद्यात महत्व काय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। आणि व्हॉट्सअप चॅटमध्ये काय बाबींचा उलगडा आहे। आता दीपिका पदुकोण आणि ही जी करिश्मा प्रकाश आहे याच्यात दीपिका म्हणते की माल आया आहे का। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दीपिकाचा जो व्हॉट्सअप चॅट आहे याच्यात दीपिका ऍडमिनची प्रमुख आहे। आता ही ऍडमिन असल्यामुळे याच्यामुळे व्हॉट्सअप चॅटच्या सगळ्या लोकांना हे माहिती आहे की व्हॉट्सअप चॅट काय याची यांना होत आहे, कोणाला करते आणि काय नाही। आणि करिश्मा प्रकाशने याबद्दल काही उत्तर दिली, पहिल्यांदा तिने नाकारलं, आता ती कबूल करते, हा भाग ती चौकशी अधिकाऱ्यांसमोर आहे। परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून व्हॉट्सअप चॅट हा एक डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असा मानला जातो। हा सगळा सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरण, हे सगळंच प्रकरण हे परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित आहे आणि कुठे इथे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, कारण आज त्यांच्याजवळ ड्रग्ज कुठे मिळालेले नाहीत, ड्रग्जचं सेवन केल्याबद्दलचं आजपर्यंत तपासलं येऊ शकणार नाही। आणि आता ह्या रेड बीट टाकतात हे फक्त त्या औपचारिकपणाचा भाग आहे, कुठे यांना ड्रग्ज मिळणार नाही या क्षणी तरी यांना त्यांच्या, पण तो भाग सोडून देऊया। परंतु व्हॉट्सअप चॅट हाला फार महत्व आहे, अनन्य महत्व मी असं म्हणेल। 2017 का 2020 हा प्रकार फार महत्वाचा नाही माझ्या दृष्टिकोनातून। माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रकार आहे की यांनी अभिनेत्र्यांनी हे ड्रग्जचं सेवन करत होते का, कारण एनडीपीएस कायद्यानुसार ड्रग्जचं सेवन करणं देखील हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, त्याला 1 वर्षाची शिक्षा आणि 20,000 रुपयाचा दंड देखील आहे। अर्थात या अभिनेत्र्यांना जर उपरती झाली आणि मनाची श्रीमंती दाखवली की हो आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला पश्चाताप होतोय, आम्ही हे व्यसन सोडू इच्छितो, आम्हाला शिक्षा होऊ नये, त्यांना शिक्षा होणार नाही, परंतु त्यांना करेक्शन सेंटरमध्ये जावं आहे। पण हा मनाचा मोठेपणा, ही मनाची उपरती हे दाखवतील की नाही हा भाग वेगळा आहे, ते आपल्याला कालांतराने कळेल। परंतु जर समजा नाकारलं यांनी, यातलं संभाषण आमचं नाही, आम्ही केलंच होतं गौप्यता, तर कायद्याच्या दृष्टिकोनातून काय मत आहे? फौजदारी कायद्यानुसार एक महत्वाचा भाग असा आहे की फिर्यादी पक्षाला गुन्हेगाराच्या विरुद्ध आरोप सिद्ध करावा लागतात, ही कायदेशीर जबाबदारी, बर्डन ऑफ प्रूफ। परंतु काही अपवादात्मक प्रसंगी हे बर्डन ऑफ प्रूफ आरोपीवरती येतं, म्हणजे आरोपीला सिद्ध करावं लागतं की आम्ही गुन्हा केला नाही, हे मोठं, कारण ती एक्सक्लुझिव्ह नॉलेज, हे मोठी कायद्याची गंमत अशी आहे। आणि या व्हॉट्सअप चॅट नेमकं या प्रकरणात येतं। व्हॉट्सअप चॅट हे दोघी म्हणजे दीपिका आणि करिश्मा प्रकाश यांच्या मालकीचे आहेत, ते रजिस्टर ओनर आहेत। मग ह्याच्यात व्हॉट्सअप मध्ये म्हटलेलं आहे, ज्या ड्रग्सचा उल्लेख केला आहे, विशेषतः ज्या हश नावाने, वीड म्हणजे हशीश, गांजा, याचा उल्लेख आहे, माल आया आहे का। आता यांना दीपिका आणि हिला हे सिद्ध करावं लागेल
की आम्ही जो माल म्हणत होतो हे ड्रग्ज नाही, मग काय करिश्माने जबाब काय दिलेला आहे, म्हणजे ही आम्ही त्यातले नाही, आम्ही हे केलेलं नाही, ड्रग्जचं सेवन केलं नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी यांच्यावर येऊ शकते कायद्याने, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे हा कोरॉबरेटिव्ह एव्हिडन्स झाला. आता हा महत्वाचा भाग असल्यामुळे याच्यामुळे यांच्या पुढे एनसीबीला या पुढे जाऊन जायचंय. एनसीबीला येथे काही फक्त चमकोगिरी करून प्रत्येक दिवशी अभिनेत्री आणि अभिनेत्र्यांना बोलून इथे थांबायचं नसणार, आणि थांबू नये त्यांनी. कारण असं आहे की संपूर्ण बॉलिवूड काही घाण नाही, पण बॉलिवूडमध्ये जी काही थोडीफार घाण आहे तिचा साफसफाई झाली पाहिजे. याला कारण असं आहे की आज आमची तरुण पिढी किंवा विशेषतः स्त्री वर्ग देखील असेल, या अभिनेत्रीने कुठली फॅशन केली, तो चालतो कसा, ती चालते कशी, आपली स्टाईल तशी पाहिजे का, कपडे कसे पाहिजे, हे सगळं आमचं आज युवा पिढी आमची फॉलो करत असते, त्यांना आदर्श मानत असते. दुसरा प्रश्न तुमचा जो आहे की नम्रता, की यांना सगळं असताना असं का करतात, याचं महत्वाचं कारण असं आहे की यांच्या मनाचा एक असा दांभिकपणा तयार होतो की आमचा जो नाव आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, सरकार दरबारी आमचं वजन आहे, आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही. कारण मी हे का सांगतो, अनुभवाने सांगतो मी तुम्हाला, की 10 वर्षापूर्वी ह्या बॉलिवूडला एक भाई लोकांचं फार आकर्षण होतं. दुबई में हमको भाई का फोन आया, भाई ने हमको बुलाया है. आणि आपल्याला माहिती आहे की दुबईला अनेक पार्ट्यांना ह्या भाई लोकांचं निमंत्रण आलं, ते पळत सुटायचे सगळे. फक्त यांचं काय लाज काय, यांना तिकीट द्यायचे पाठवून आणि यात जायचे. असे अनेक प्रकार होत असत. त्याच्यानंतर देखील हे कमी यांचं झालं नाही. आणि मग हे जेव्हा भाई लोकांचा खात्मा झाला, त्याच्यानंतर मग मात्र हे ड्रग्सचं सेवन करण्याचं नम्रता आलं की आम्ही ड्रग घेतलं म्हणजे आमच्या प्रतिष्ठेचं लक्षण आहे. आता हे कारण देतात की आम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये होतो. म्हणजे हे स्टेटस सिम्बॉल आहे तर त्यांच्यासाठी निश्चितपणे नम्रता हे त्यांना स्टेटस सिम्बॉल वाटत होतं, त्याच्यामुळे हे त्याच्या आहारी गेलं होतं. आणि म्हणून नुसतं आता एनसीबी पुढे काय उद्दिष्ट असलं पाहिजे की हे ड्रग्ज येतात कुठून, बॉलिवूडमध्ये आले ठीक आहे, हे अभिनेत्री हे घेतात हे ठीक आहे, परंतु हे येतात कुठून आणि त्यांचं सेवन त्यांना त्यांच्यापर्यंत माल कसा पुरवला जातो याची चेन त्यांना एस्टॅब्लिश करावे लागणार आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये आणखीन एक असा महत्वाचा मुद्दा आहे की 2 ठिकाणी ही चौकशी होतीये. एक अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जी करिश्मा प्रकाश जी त्या कॉन नावाच्या कंपनीशी संबंधित आहे, त्या दोघींची वेगळ्या ठिकाणी होते चौकशी. आणि अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची एका ठिकाणी होते. या दोघींचं नाव सुद्धा जे आहे ते सुशांत सिंग प्रकरणाशी जोडलं गेलेलं आहे. तर हा ड्रग नेक्सस आणि सुशांत सिंग प्रकरण म्हणजे तारेवरची कसरत असणार आहे या दोन्ही अभिनेत्रींसाठी सुद्धा. सो यामधून आणखीन काही वेगळं सत्य बाहेर येण्याची शक्यता आपल्याला प्रथम दर्शनी प्रायमा फेसी वाटते का? नम्रता, सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांनी एक गंभीर स्वरूपाची तक्रार अशी केली होती जी पाटणा येथे, की माझ्या मुलाला यांची इच्छा कैदेत आहे, रिया चक्रवर्तीच्या कैदेत आहे आणि ती त्याला विष देते, असं विष म्हणजे ड्रग्ज देते अशा प्रकारचा आरोप केला होता. त्याच्यानंतर देखील रिया चक्रवर्तीने हे कबूल केलं एनसीबी पुढे की हो मी ड्रग्ज देत होते, तो ड्रग्ज घेत होता, त्याच्या मागणीमुळे मी त्याला ड्रग्ज देत होते. म्हणजे सुशांतचा मृत्यू ड्रग्जमुळे झाला किंवा नाही हा अजून काही निर्णायक पुरावा याच्या समोर आलेला नाही. सुशांतने स्वतः आत्महत्या केली का त्याचा खून झाला याची चौकशी सीबीआय करत आहे. आणि एम्स डॉक्टरांनी अजूनही त्याची जे विसेरा रिपोर्ट आहे याच्याबद्दलचा कुठलाही निष्कर्षापर्यंत ती येऊन पोहोचले नाही. त्याच्यामुळे ही चेन जी सुरू झाली ही ड्रग्सच्या याच्यापासून सुरू झाली. आता ही शेफ्टी, मारुतीची शेफ्टी कुठपर्यंत जाईल, कशी जाईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. बरं, यामध्ये ऍडव्होकेट सतीश माने शिंदे मला वाटतं जे रियाला रिप्रेझेंट करतात, रियाचे जे वकील आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे की यामध्ये सुशांतचा विसरा पुन्हा एकदा तपासून घ्यावा, त्याची चाचणी पुन्हा एकदा व्हावी. तर कायदेशीर दृष्ट्या हे शक्य आहे का, असं केलं जाऊ शकतं का? नम्रता, यांनी रियाच्या वकिलांनी अशी मागणी का केली याचा पार्श्वभूमी आपण बघितली पाहिजे. आणि माझी नेहमीच याला हरकत असते की तपास यंत्रणाने काही वेळेला तारतम्य बाळगायला हवं. हल्ली तपास यंत्रणा काय आरोपीला प्रश्न विचारणार आहेत, प्रश्नांचं उत्तर काय देणार आहेत. आणि मगाशीच मी बघितलं नम्रता, आपला प्रतिनिधी सांगत होता की एनसीबीचे अधिकारी सांगत होते की दीपिका हे कबूल करावंच लागेल. अशा रीतीचे तपासातली जी संवेदनशील जी माहिती आहे ही प्रसार माध्यमांना तपास यंत्रणा देतात, हे मुळीच चुकीचं आहे. पहिली गोष्ट, याच्यामुळे तपासाच्या गुणवत्तेवरती परिणाम होतो. परंतु काय सबंग लोकप्रियता किंवा प्रसार माध्यमांच्या अति उत्साहापोटी ही माहिती त्यांना देतात. मी प्रसार माध्यमांना दोष देणार नाही
कारण प्रसार माध्यमांचं माहिती घेणं आमचं हक्क आहे असं त्यांचं म्हणणंच असतं. परंतु तपास यंत्रणेने बघायला हवं. आता सुशांतच्या रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी ही आज मागणी केली की याची पुनर्तपासणी करण्यात यावी. का तपासणी करण्यात यावी, हे का मागणी केली त्यांनी? कारण काल सुशांतच्या वकिलांनी दिल्लीला एक पत्रकार परिषद घेतली. फार मोठा गंभीर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 4-5 मुद्दे उपस्थित केले. पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला की सीबीआयने अद्याप कोणतीही ठोस पावलं या खटल्यामध्ये, या गुन्ह्यामध्ये उचलली नाहीत. हा एक नंबर. दुसरा मुद्दा उचलला, सीबीआयने संशयित आरोपींना अजून अटक केली नाही, म्हणजे त्या सीबीआयच्या गुन्ह्यामध्ये रिया चक्रवर्ती आणि बाकीच्या लोकांना अटक केली नाही. त्यांनी दुसरंही सांगितलं की या संशयित आरोपींना पोलीस कठडीत घ्यायला पाहिजे, कस्टोडियल इंट्रोगेशन केलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. तिसरं त्यांनी असं सांगितलं की 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात भाजपाचं आणि शिवसेनेचं सरकार आलं तर मग काय. म्हणजे मला हे काही कळलं नाही. सुशांतच्या वकिलांनी असा आरोप करून त्यांना काय सुचवायचं होतं की हे राजकीय नेक्सस इथे जोडला जातो. नाही, राजकीय नाही. हे म्हणजे त्यांच्या सुशांतच्या वकिलांना अप्रत्यक्षपणे असं म्हणायचं होतं की माझा जो खटला आहे, सुशांतचं मृत्यू प्रकरण, याचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जाईल आणि मग भाजप शिवसेना सरकारमध्ये येईल, अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य त्यांनी केलं. हे कशाच्या आधारे केलं हे त्यांना माहिती. चौथं त्यांनी असं म्हणणं केलं की एनसीबी ही काय चौकशी करते अशा प्रकारे, काय याचा ड्रगचा काय संबंध आहे. आणि एनसीबीने ही परेड, जसं मुंबई पोलिसांनी नेपोटिझमची चौकशी सुरू केली, त्याला सुशांतच्या वकिलांनी जोरदार एक अत्यंत अनपार्लमेंटरी शब्द वापरला होता. त्याला मी हरकत घेतली डिबेटमध्ये. सुशांतच्या वकिलांनी सांगितलं की मुंबई पोलीस नेपोटिझमच्या खाली तमाशा दाखवत आहे, तमाशा करत आहे. मी त्याला हरकत दिली. तमाशा काय म्हटलं? इन्क्वायरीला तमाशा म्हणतात तुम्ही. आता जसं मग एनसीबी देखील ही परेड कशा करतात. लक्षात घ्या की काही गुन्हा ज्या वेळेला शोधायचा असतो त्यावेळेला गुन्ह्यामध्ये गुन्ह्याची व्यापकता ही मोठ्या प्रमाणात दिसून येत असते आणि मग तपास यंत्रणा त्या दृष्टीने तपास करावा लागतो. आणि म्हणून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आणखी एक आरोप केला सुशांतच्या वकिलांनी की एम्सच्या एका डॉक्टरांनी सांगितलं की 200% सुशांतचा गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. आता हे बघा, एम्स डॉक्टरांनी अधिकृत कुठेही खुलासा केलेला नाही. एम्स डॉक्टरांनी अधिकृत रिपोर्ट कुठेही दिला नाही. परंतु सुशांतच्या वकिलांना मात्र कानामध्ये येऊन त्यांनी ही बातमी दिली की बुवा 200% त्याचा गळा आवळून केलाय. कशाच्या आधारे, काय म्हणतात? आणि मग अशा आधारावरती त्यांनी ना तुम्हाला एक छोटंसं अपडेट देते. त्यांनी असं सांगितलंय की सुशांतची बहीण मीतू जी या घटनास्थळी होती, तिने जे फोटो तिने स्वतः जे तिच्या मोबाईल फोनमध्ये कॅमेरामध्ये, आय डोंट नो, पण तिने जे फोटो काढलेत ते फोटो म्हणे मी दाखवले त्या डॉक्टरना आणि त्याच्या आधारे त्यांनी असं मला सांगितलं, असं त्यांचं म्हणणं आहे, दावा आहे त्यांचा. सुशांतचे वकील हे निष्णात वकील आहे. त्यांनी सुशांत करता न्यायाकरता मागणी करणं, प्रयत्न करतं, त्यांच्या प्रयत्नामुळे सीबीआयकडे गेलं हे मी समजू शकतो. परंतु एक जबाबदार वकील या नात्याने त्यांनी त्या फोटोवरून गळा आवळला अशा रीतीचं वक्तव्य डॉक्टरने करणं, कोण डॉक्टर होता, बस जाहीर करायला पाहिजे. असं केलं नाही. त्याच्यामुळे परिणाम काय होतो बघा. मला हे बघा, सुशांतच्या वकिलांनी न्यायासाठी प्रयत्न करणं काही गैर नाही. न्याय लवकर मिळाला पाहिजे अशी विनंती, मागणी करणं हे देखील गैर नाही. सीबीआयने ताबडतोब तपास केला पाहिजे ही मागणी देखील गैर नाही. परंतु पुढचं वक्तव्य भाजप शिवसेना येणार का, म्हणजे लोकांच्या मनात संशयाची पाल निर्माण करणं. संशयाची पाल अशी की हे जे सुशांत प्रकरण आहे हे भाजप राजकीय हत्यार म्हणून वापरेल आणि मग भाजप शिवसेना सरकार येईल, अशा तऱ्हेचं बेलगाम बेछूट वक्तव्य करणं गैर आहे. हे माझं पहिलं मत. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे, एक मिनिटात संपवतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की या पार्श्वभूमीवरती यांनी सुशांतच्या वकिलांनी मागणी करणं गैर नाही, पण या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी मग पुन्हा मागणी केली की आज मागणी केली किंवा नवीन फेर तपासणी, ही मागणी सकृतदर्शनी गैर नाही. कारण जर तुम्ही जाहीररित्या असं म्हणत असाल की एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, म्हणजे अप्रत्यक्षपणे सुशांतच्या तर्फे हा तपास यंत्रणेवरती दबाव, सीबीआयवरती दबाव आणि दडपण आणण्याचा प्रकार आहे, असा आरोप जर त्या रियाच्या वकिलांनी केला तर आपल्याला तो गैर मानता येईल का? अर्थात नाही. आणि म्हणून या प्रकरणात, संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधित वकील असतील, संबंधित तपास यंत्रणा असतील, प्रसार माध्यमांबद्दल मी बोलणार नाही कारण प्रसार माध्यमांचा तो राईट टू गिव्ह इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळे यांनी देखील संबंधितांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून गुन्ह्याच्या गुणवत्तेवरती कुठेही परिणाम होणार नाही.
बर सर, आता या क्षणाला एक अपडेट आलेली आहे की म्हणजे एनसीबी सूत्रांकडून आमच्या प्रतिनिधींना जी माहिती मिळाली त्यानुसार दीपिका पदुकोणने व्हॉट्सअप चॅट संदर्भात कबुली दिल्याचं कळतंय. अर्थात सूत्रांकडून आलेली ही माहिती आहे. मात्र जर अशी कबुली मिळालेली असेल एनसीबीला तर आता काय दिशा मिळू शकते या सगळ्या प्रकरणाला? मी मगाशीच सांगितलं, दीपिकाने जरी नाकारलं असतं तरी ते तिच्या अंगलट आलं असतं. कारण असं आहे की व्हॉट्सअप चॅट हे त्यांच्या मोबाईल मधले आहेत, त्यांनी दोघींनी केलेले आहे. त्यामुळे कायदा असं प्रिझम्पशन धरतो, गृहीत धरतो की व्हॉट्सअप चॅटचे कंटेंट्स खरे आहेत. तुम्हाला बोला काय बोलायचे. तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल की मी नाही घेतले ड्रग, तुम्ही सिद्ध करा. आणि सिद्ध करण्याची जबाबदारी करता तसा सॅटिस्फॅक्टरी पुरावा दाखवा. हे म्हणून निगेटिव्ह बर्डन दीपिकावरती आहे. म्हणून शहाणपणाचा मार्ग त्यांच्याकरता असा राहील की जर त्यांनी खरोखर सेवन करत असेल, खरोखर काही डिप्रेशन असेल, कुठे त्यांचा प्रेमभंग झाला असेल, अशामुळे नैराश्य आलं असेल, तर त्यांनी हे घेतलं होतं, मी व्यसनमुक्ती होऊ इच्छिते, मला माफ करा, अशा प्रकारे मनाची उदारता दाखवून त्यामुळे आमच्या तरुण पिढीला एक मार्ग मिळेल. हो, आपण व्यसनमुक्त व्हायला पाहिजे, कारण आपला हिरो, आपला रोल मॉडेल हे त्यातून मुक्त होत आहे. तिने व्हॉट्सअप चॅट्सची कबुली दिलेली आहे, म्हणजे कदाचित हे चॅट्स माझे आहेत अशी जर तिने कबुली दिली असेल, याच्यातनं असं सिद्ध होत नाही ना की तिने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिलेली असेल, असंही म्हणता येईल आपल्याला? नाही नम्रता, तिने आता त्या व्हॉट्सअपचे डिटेल कंटेंट्स माझ्यासमोर नाहीये, त्याच्यामुळे त्यातून अर्थ आपण काही काढू शकत नाही. परंतु माल आहे का, हा एक मला एकाने सांगितलं की माल आहे का हा शब्द ती याला विचारते, कोणाला आपल्या तिची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाशला विचारते माल आहे का, तर माल कसला आलाय, सफरचंद आले होते का, नाही, कारण त्याचा पुढचं संभाषण विथ रेफरन्स टू द कॉन्टेक्स्ट येईल. म्हणून तुम्हाला इन आयसोलेशन कुठली गोष्ट वाचता येणार नाही व्हॉट्सअप चॅटमध्ये. व्हॉट्सअप चॅटची तुम्हाला इन डिटेल वाचावं लागेल आणि त्याच्यातून कायद्याला इरेजिस्टेबल इन्फरन्स, म्हणजे असा तर्क की जो कधी बदलू शकत नाही, असा इरेजिस्टेबल इन्फरन्स जर निघत असेल तर मग तुम्ही दोषी ठरता. व्हॉट्सअप चॅट तिने जर मान्य केलं असेल तर व्हॉट्सअप चॅटच्या कंटेंट्स बद्दल तिला समाधानकारक खुलासा एनसीबी अधिकाऱ्यांसमोर द्यावा लागेल. बर, मग आता या सगळ्याची आता पुढची दिशा काय, काय परिणाम होऊ शकतात या सगळ्याचे? नम्रता, एनसीबी फक्त ड्रग कन्झम्पशन पुरता मर्यादित राहणार नाही. कारण रिया चक्रवर्ती ही जी आहे, तिचं जया शहाच्या याच्यातून तिला त्यांनी ड्रग पेडलरने नाव सांगितलं. तिच्यावरती सेक्शन 20 सबसेक्शन 2 असं कलम लावलेली आहे आणि त्यामुळे तिला म्हणून तो नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. आता बघितलं पाहिजे की दीपिकाबद्दल हे कलम काय लावतात, दीपिकाबद्दल यांच्याजवळ काय पुरावा आहे आणि व्हॉट्सअप चॅट व्यतिरिक्त इतर कोणी आरोपींनी कबुली जबाब दिलाय, हा कटाचा मोठा व्यापक भाग आहे का? कारण हे ड्रग्स कोण पुरवत होतं, ड्रग्स सप्लाय कोण करत होतं? कारण आज आमच्या देशामध्ये अनेक व्यक्ती अशा आहेत की ह्या ड्रगने पछाडलेल्या आहेत आणि ड्रग्स व्यसनाधीन करणं हे सरकार पुढचं गंभीर आणि महत्वाचं काम आहे. आणि त्याच्याकरता हे ड्रग्सचा आयात कुठे होतोय आणि मग त्याला पाठवतो कोण आणि हे आयात कसे थांबवता येईल? म्हणजे फक्त बॉलिवूड पुरतं थांबणार नाही, त्याही पुढे जाईल, हे कुठपर्यंत जाईल त्याची व्याप्ती हे सगळं एनसीबी वरती अवलंबून आहे आणि माझ्या मते एनसीबी याच्या मुळाशी नक्की जाईल. बर, यामध्ये आणखीन एक असं अनेकांनी शंका उपस्थित केली आहे की काही ठराविक अमाऊंट हे त्याचं पझेशन किंवा त्याचं कन्झम्पशन हे कदाचित अलाउड असू शकतं. तर अशी काही तरतूद कायद्यामध्ये, अशी काही पळवाट आहे का कायद्यामध्ये की एका ठराविक अमाऊंट त्याचं पझेशन किंवा कन्झम्पशन अलाउड आहे? नाही, हे बघा त्या शिक्षेवरती आहे. गांजा असेल, हशीम असेल, 100 ग्रॅम, हिरोईन असेल 100 ग्रॅमच्या, परंतु तुम्ही कन्झम्पशन जर केलं असेल तर तो गुन्हा आहे. पण किती प्रकार तुमच्या पजेशन असेल त्याप्रमाणे शिक्षा ती प्रमाणित केली आहे. त्या टेक्निकॅलिटी मध्ये आपल्याला जायला हरकत काही असू नये, जाऊ नये, परंतु किती क्वांटिटी तुमच्याजवळ सापडली, किती क्वांटिटीचं कन्झम्पशन केलं, हा हे सगळे प्रकार या शिक्षेवरती अवलंबून आहे. बर, काही ठिकाणी, काही देशांमध्ये असं आहे की औषधांसाठी काही ड्रग्सचं काही ठराविक प्रमाणामध्ये त्याचं सेवन किंवा त्याचं पझेशन अलाउड असतं. भारतातल्या कायद्यामध्ये अशी काही तरतूद आहे का? असं आहे की त्याकरता ते वेगळे कायदे आहेत. त्याच्यामध्ये त्या केमिस्टच्या सल्ल्यानुसार मॅन्युफॅक्चरच्या याच्याप्रमाणे औषध प्रसाद यांनी बोर्डाने देखील त्या संदर्भात ते काही नियमावली केलेली आहे. विशिष्ट किती प्रमाणात त्यांनी हे टाकलं पाहिजे, किती प्रमाणात घेतलं पाहिजे, याची सगळी जंत्री या प्रत्यक्षात त्या वेगवेगळ्या कायद्यामध्ये केले. अशा रीतीने कोणालाही काही प्रकारचं ड्रग्स ह्या याच्यामध्ये आहे म्हणून आम्ही सेवन केलं चालेल अशा प्रकारचा तकलादू बचाव केव्हाही कोणालाही घेता येणार नाही. नम्रता,
म्हणजे थोडक्यात या क्षणाला माल आया है क्या या एका वाक्यावरून दीपिका पदुकोणला अडकवणं हे एनसीबीला शक्य होईलच असं नाही, किंवा ती अडकली जाणं हे शक्य होईलच असं नाही, असं आपण या क्षणाला म्हणू शकतो का? निश्चित नम्रता, की फक्त माल आया हे वाक्य एवढं चालणार नाही. त्या पलीकडे संपूर्ण तो रेफरन्स व्हॉट्सअप चॅटमध्ये काय आहे, तिला करिश्माने काय उत्तर दिलंय, मी पाठवते गांजा. कारण हे बघा, ह्या व्हॉट्सअप चॅटमध्ये 2 प्रकारचा उल्लेख आलेला आहे, हाश आणि वीड. म्हणजे हाश म्हणजे हशिश आणि वीड म्हणजे गांजा. याचा खुलासा कोण करेल याचा खुलासा कोण करेल हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे आज जरी आपल्याला वाटत असलं की यांच्या पुढे निश्चित यांना एक ते कठीण प्रसंग आहे, यांच्या पुढे यात शंका नाहीये, कारण त्यांच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर आहे. या आक्षेपार्ह मजकुराची सांगड ते कशा प्रकारे घालतात, त्याचा खुलासा काय होतो हे महत्वाचं आहे. आणि त्याच्या प्रकारे जर यांनी दुसरं आहे, एकच एनसीबी जो हा एकच पुरावा नसेल, आपल्या प्रसार माध्यमापर्यंत जी माहिती येते ती फक्त व्हॉट्सअप चॅट पुरती जाईल. त्याही पलीकडे जाऊन काही ड्रग पेडलर्सनी यांची नावं सांगितलेली आहेत, आणि ज्या ड्रग पेडलर यांची नावं सांगितलेली आहेत ते ड्रग सिंडिकेटचे येतात का? लक्षात घ्या, हे सगळे जर ड्रग सिंडिकेटचे मेंबर्स असतील तर मात्र यांच्या पुढे फार बाका प्रसंग आहे. त्यांना अजामीन म्हणजे नॉन बेलेबल देखील गुन्हा यांच्या तशा प्रकारची गुन्हा कलम लावली जाऊ शकतात. अर्थात एनसीबीच्या तपासामध्ये काय काय बाबी निष्पन्न होतात हे देखील तेवढंच नम्रता महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात आता कायदेशीर गुंफण कशी या सगळ्या प्रकरणामध्ये केली जाऊ शकते, पुरावे कशा पद्धतीने तुम्ही जसं म्हणाल की उभे केले जातील, हे संपूर्ण प्रकरण कसं उभं केलं जाईल त्यावरती आता आहे की पुढे काय याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. तर या घडीची आत्ताची अपडेट अशी आहे की दीपिका समाधानकारक उत्तरं तिने अद्यापही दिलेली नाहीयेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे. ड्रग्स चॅटच्या संदर्भात तिने कबुली दिली आहे, मात्र तरीही तिने सगळीच्या सगळी उत्तरं काही समाधानकारक दिलेली नाहीयेत, असं या क्षणाला आपल्याला अपडेट मिळत आहे. अमेय राणे आपल्याला अधिक तपशील देतात. निकम सर तुम्ही राहाच, पुन्हा आणखीन काही प्रश्न घेऊन मी आपल्याकडे येणार आहे. अमेय राणेकडून तुर्तास याचे अपडेट्स घेऊया. अमेय. नम्रता, नुकतीच जी एबीपी माझाच्या सूत्रांना माहिती मिळालेली आहे त्यानुसार दीपिकानं जे तिच्या संदर्भात ड्रग्स चॅटचा आरोप होता, म्हणजे करिश्माच्या मोबाईलमध्ये जे चॅट सापडले होते ज्यात दीपिका हॅश आहे का किंवा गांजा नको, अमितकडनं देईन, कोकोच्या पार्टीत कधीपर्यंत येणार, अशा आशयाचे जे चॅट होते ते तूच केले होतेस का, असा जो स्पष्ट प्रश्न होता त्याला दीपिकानं आधी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. मात्र अखेरीस तिने कबूल केलेलं आहे की हो, हे चॅट तिने केलेले होते. मात्र अजूनही ड्रग्सच्या बाबतीत दीपिकानं समाधानकारक उत्तरं दिली नाहीयेत अशी माहिती आहे. वेगवेगळे अधिकारी जे आहेत, ज्यात महिला अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे, ते दीपिकाची गेल्या काही तासांपासून चौकशी करतायत. त्यानंतर करिश्मा इथं दाखल झाली. करिश्माची वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली, चौकशी केली आणि त्यानंतर या दोघींना एकमेकांच्या समोर बसवण्यात आलं, कारण की या दोघींच्याच मोबाईलमध्ये हे संभाषण झालेलं होतं, जे करिश्माच्या मोबाईलमधनं रिकव्हर केलंय तपास यंत्रणेनं. आणि आता नेमका हा जो संदेशाची देवाणघेवाण झाली होती ती कशा संदर्भात होती, नेमकी कुठली मागणी, कुठल्या पदार्थाची, हॅश म्हणजे काय होतं, तुला नेमकं काय हवं होतं, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आता या दोघींना विचारले जात आहेत. मात्र जी सध्याची माहिती आहे की समाधानकारक उत्तरं दीपिकाकडनं अजून तरी तपास यंत्रणेला मिळाली नाहीयेत. बर, तिने कबुली दिलेली आहे चॅट, व्हॉट्सअप चॅटच्या संदर्भात, तर त्याचा काही तपशील मिळाले का? तिने या व्हॉट्सअप चॅट मी केले याची कबुली दिली आहे की ड्रग्ज पजेशन किंवा सेवनासंदर्भात कबुली दिली आहे? नेमकी कशाची कबुली दिली आहे तिने? नम्रता, चॅटचं स्पष्ट होतं, कारण की दीपिकाच्या मोबाईलवरच तो चॅट करिश्माच्या मोबाईलवर आलेला होता, त्यामुळे नंबर तिचाच आहे, त्यामुळे तो ती नाकारण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता, कारण की तिला ठोस कारण देणं जवळपास अशक्य होतं, कारण की तो तिचा वैयक्तिक नंबर होता. तो दीपिकाच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्या हातात जाण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे दीपिकानं ते चॅट्स केलेले होते, आपल्याच मोबाईलना ते झालेले आहेत अशी कबुली दिलेली आहे. मात्र अजूनही अंमली पदार्थांच्या बाबतीत आपल्याला काही ठाऊक नाहीये, आपण त्याचं कधी सेवन केलेलं नाहीये, अशा पद्धतीचे तिची उत्तरं आहेत. अजून तरी तिनं कुठल्याही अंमली पदार्थ मागवले होते किंवा आपण त्याचं सेवन केलेलं आहे अशी कबुली तपास यंत्रणेकडे दिलेली नाहीये. मात्र जे पुरावे आलेले आहेत आणि इतर लोकांच्या स्टेटमेंट्समधनं जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार आता हे जे अधिकारी आहेत ते फिरवून वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या अँगलनं या दोघींना प्रश्न विचारतायत आणि यांची चौकशी अजूनही सुरू आहे. नम्रता. अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल. आपण पुन्हा एकदा निकम सरांकडे येऊया. निकम सर, थोडासा वेगळा वाटेल हा प्रश्न माझा, मात्र आता ह्या बॉलिवूड सेलिब्रिटीज, त्यांचे व्हॉट्सअप चॅट आणि इतर गोष्टी समोर आलेल्या आहेत. ड्रग्ज नेक्ससच्या बाबतीत त्यांची चौकशी सुरू आहे. सोशल मीडियामधनं हा एक प्रश्न खूप जणांनी विचारलेला आहे की अनेक बाबा बुवा आहेत जे उघडपणाने अशा प्रकारे ह्या ड्रग्जचं सेवन करतायत, म्हणजे
काही जणांनी तर थेट सांगतात की माल फूक रहे है, या भाषेमध्ये हे बाबाबुवा बोलत असतात. मग अशांवरती कारवाई का केली जात नाही, याचा आपण अर्थ काय काढायचा? दुटप्पी नाही का हे धोरण? नम्रता, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये ज्यांचं स्थान प्रतिष्ठित आहे, रोल मॉडेल्स म्हणून ज्यांना भागलं जातं, ज्यांचा लोक फॉलो करत असतात, हो, अशा लोकांच्या बाबतीत कायदा वेगळा आणि सामान्य माणसाचा कायदा वेगळा असा अर्थ होत नाही. पहिली गोष्ट. हो, दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की ह्या बाबा लोक जे असतात चिली मोडत असतील, गांजा ओढते, त्यांच्या विरुद्ध कारवाई होते की नाही? माझं उत्तर आहे, कारवाई निश्चित प्रत्येकाच्या विरुद्ध व्हायला पाहिजे जे कायद्याचं उल्लंघन करतील, कायद्याचा भंग करत असतील. पण हे बाबा लोकांच्या विरुद्ध तुम्ही करून समाजात तेवढी तुमची यंत्रणा तुम्हाला सक्षम करावी लागेल. आणि इतकंच नाही, परंतु जे कायद्याचा आधार घेऊन त्यांच्यावरती असलेली प्रतिमा प्रतिष्ठा याचा फायदा घेऊन अशा प्रकारचे व्यसन जर करतील तर त्यांना उघडकीला आणणं हे अगोदर काम. बर. कारण असं आहे की कायदा आमचं काही वाकडं करू शकत नाही अशी काही मोठी लोकांची गंभीर त्यांची एक भ्रामक कल्पना असते. उदाहरण द्यायचं असेल तर 1993चं बॉम्बस्फोटच्या खटल्याचं मी उदाहरण देईन. एका चित्रपट अभिनेत्याला एक अवैध शस्त्र त्याने बाळगलं होतं. जे शस्त्र बाळगलं होतं ते मास डिस्ट्रक्शनचं होतं. त्या कायद्यानुसार तो गुन्हा होता, त्याच्यात तो दोषी ठरला. आणि ज्या वेळेला त्याला असं त्याच्यातर्फे युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला की याला चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवरती सोडण्यात यावं, कारण थोर कलावंताचा मुलगा आहे, त्याच्या आई वडिलांनी खूप देशासाठी केलं आहे आणि म्हणून त्याचं वडील. नम्रता, एक लक्षात घ्या, मी ज्या त्याला विरोध करताना मी सांगितलं आई वडिलांनी चांगली कामं केली म्हणजे मुलाला त्याचं लायसन्स मिळतं असं नाही. हो. आणि मुलाने जर केलं तर मुलाची ही नैतिक जबाबदारी असू शकते की आई वडिलांचे ध्येय जे उद्दिष्ट होते त्याप्रमाणे पण वागले पाहिजे. पण तुम्ही त्याला चांगल्या बॉन्डवरती सोडलं, समाजात एक चुकीचा रॉंग संदेश जाईल, चुकीचा संदेश जाईल की कायद्यामध्ये कायदा देखील भेदभाव करतो. कायद्याने भेदभाव करते कुठेही करता, म्हणून न्यायालयात आमची ठीक देवतेची न्यायदेवतेची पट्टी तेवढ्या करताच आहे. परंतु न्यायदेवतेने काही बाबतीत डोळसही असलं पाहिजे असं माझं मत आहे. तो भाग आलाही जा. त्याला ते प्रोबेशन ऑफेंडर्स खाली शिक्षा झाली, म्हणजे त्याला शिक्षा झाली, तो फायदा काही मिळाला नाही. पुढे त्याच्या विरुद्ध ह्या बॉलिवूडने एक कॅम्पेन चालवलं त्याच्या बाजूने की बाबा यू आर इनोसंट, वी आर विथ यू, सिग्नेचर कॅम्पेन. सगळ्या आघाडीचे कलावंत होते. त्या आम्ही जाहीररित्या बोललो होतो मीडियासमोर, यांनी यांचे कॅम्पेन थांबवलं नाही तर तुम्ही न्यायालयाच्या याच्यात हस्तक्षेप करता आहात, कारण अपील आता पेंडिंग आहे आणि न्यायालयावरती अप्रत्यक्षपणे दडपण आणण्याचा प्रयत्न करताय. न्यायालयाच्या अवमानाखाली कारवाई कराल ते बॉलिवूडने मागे घेतलं. सांगण्याचं तात्पर्य असतं की कायद्यापुढे जेव्हा दोन्ही पक्ष समान असतात आणि कायद्यापुढे तुम्हाला सिद्ध करावं असं आपण याचंच उदाहरण घेऊया. काय होईल, आज तुमची माहिती सूत्र यांच्या आमेने माहिती दिली की तिने व्हॉट्सअप चॅट मान्य केले, म्हणजे व्हॉट्सअप चॅट केले, पण तिने सेवन केलं हे काही ती मान्य करत नाही. ती जर सेवन मान्य करत नसेल तर एनसीबी पुढे ही मोठी चॅलेंज असणार आहे. एनसीबीला हे शोधून काढावं लागेल त्या संपूर्ण चॅट मधून की खरोखर अशा प्रकारचं काही हे होतं का, की कुठेतरी ड्रग्स बद्दलचा उल्लेख आहे का. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे करिश्मा प्रकाशने काय सांगितलं किंवा त्याच्या अगोदरच्या ज्या ड्रग्स रायडर आहेत त्यांनी यांचं नाव घेतलं का, या बाबतीचा खुलासा. म्हणजे हे सगळे परिस्थितीजन्य पुरावे आता कशा पद्धतीने गुंफण होते आपल्याला बघायला लागणार आहे. आणि जसं तुम्ही सांगताय तीच शक्यता आता समोर आलेली आहे. दीपिका पदुकोणने हे व्हॉट्सअप चॅटची कबुली दिलेली आहे, मात्र ड्रग्सचं सेवन केलेलं नाही असं तिने म्हटलेलं आहे. मी ड्रग्स घेतलं नाही असं दीपिका म्हणतेय. एनसीबी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळते. ड्रग्स सेवनाबाबत दीपिकानं इन्कार केलेला आहे. अमेय राणे अपडेट्स देतात आपल्याला. अमेय. नम्रता, जसं आपण सांगत होतो की दीपिकानं ते चॅट्स आपल्या मोबाईलमधनं केलेले होते, ही गोष्ट मान्य केली असली तरी आपण आजवर कधीही कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नसल्याचं दीपिकानं सांगितलं. त्यामुळे दीपिकावर ज्या प्रकारचे आरोप होत होते की ती सुद्धा या ड्रग्सच्या प्रकरणात समाविष्ट आहे का, तिनं सुद्धा त्याची मागणी केलेली आहे, खरेदी केलेली आहे, तर त्याला तिनं नकार दिलेला आहे. हो, चॅट्स माझ्या मोबाईलमधनं झाले होते, मात्र ते आपण कधीही स्वतःसाठी मागवले नव्हते असं तिचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जे निकम सर सांगतायत की ट्रॅफिकिंगच्या माध्यमात जेव्हा एनडीपीएस कारवाई करते तेव्हा जे सबस्टॅन्शियल एव्हिडन्स असतात, जे परिस्थितीजन्य
पुरावे आहेत ते जास्त मायने ठेवतात. कारण की आतापर्यंत आपण बघितलं की रिया असू दे, शौविक किंवा जे आरोपी याच्यात अटक झालेले आहेत, कुणाकडेही मोठ्या प्रमाणात जे आहे ते ड्रग्ज हस्तगत करण्यात आलेलं नाहीये, कुणाकडनंही त्याची रिकव्हरी करण्यात आलेली नाहीये. मात्र जे पुरावे सापडलेले आहेत, जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत की त्या लोकांनी याची मागणी केली होती आणि त्यांना ते पुरवण्यात आलं होतं. त्यामुळे भलेही त्यांच्याकडनं त्याची रिकव्हरी झाली नसली तरी त्यांनी ती मागणी केली होती. म्हणजे दीपिकाकडे जरुरी नाहीये की ड्रग्ज सापडलंच पाहिजे किंवा इतरांकडेही. जर त्यांचं त्यांच्यात नाव आलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्याकडनं त्याची कबुली येते किंवा ते सिद्ध होतं की ते तुमच्यापर्यंत आलं होतं कुठल्याही माध्यमातून, तर त्यांच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात. त्यामुळे दीपिकानं आता जरीही तिने कबुली दिलेली नसली की मी ते कधी सेवन केलं नाही किंवा माझ्यासाठी मागवलं नाही, पण तिच्या मोबाईलमधनं ते आलेलं होतं. म्हणजे दीपिकानं ते मागवलं होतं का, आता या संदर्भातला जो तपास आहे आणि त्या दृष्टीने जे प्रश्न आहेत पुढचे, ते दीपिका आणि करिश्मा या दोघांना येण्याची जास्त शक्यता आहे. नम्रता, अमेय, म्हणजे थोडक्यात दीपिका समोरच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. जरी तिने ड्रग्जचं सेवन केलेलं नसेल तरी ते ड्रग्ज कोणासाठी मागवलं, किती मागवलं, कशासाठी, कधी, हे सगळे प्रश्न उपस्थित होतातच की या अनुषंगाने. नक्कीच आता तिच्यासमोर हे पुढचे प्रश्न असतील की भले जर ते तुझ्यासाठी मागवले नसतील, मग ते कोणासाठी मागवले, मग ते का मागवले होते. कारण की एकदा जर तिने कबुली दिलेली असेल की हो ते चॅट्स माझ्या मोबाईलमधले होते, तर मग ते तूच केले होतेस का किंवा अन्य कोणी, मग तुझा मोबाईल तो कोणाकडे होता, मग तो कशासाठी होता, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे जरी तिने कबुली दिली असली की ते मी माझ्यासाठी मागवले नव्हते, तर मग ते कोणासाठी मागवले होते, का मागवले होते, ते किती प्रमाणात मागवले होते, बरं त्या कालावधीत किती वेळा मागवले होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तिला द्यावी लागतील. अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल. आपण पुन्हा एकदा निकम सरांकडे येऊया. म्हणजे निकम सर, आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो तेच आहे हे. दीपिकाने हे चॅट्स मी केले, माझ्या फोनवरनं झाले, त्याची कबुली दिलेली आहे, पण मी ड्रग्जचं सेवन केलं नाही, असं जेव्हा ज्यावेळेला ती म्हणते, भविष्यात तिच्यासमोर आणखीन काय काय वाढून ठेवलेलं आहे, कोणकोणते प्रश्न वाढून ठेवलेले असू शकतात? नम्रता, दीपिकाने जी बाब कबूल केली की हे चॅट्स माझ्या मोबाईलवरून झाले, यात विशेष नवीन काही नाही. कारण मी मगाशी सांगितलं की ती व्हॉट्सअपची रजिस्टर होणार आहे, करिश्मा रजिस्टर होणार आहे त्यांच्या मोबाईलमध्ये, आणि दुसरं कोणी केलं असेल तर तिला तसं ते सिद्ध करावं लागतं. पण त्याहूनही गमतीची बाब अशी आहे की ती काय म्हणते की मी ड्रग्जचं सेवन केलं नाही. आता एनसीबीला हे शोधावं लागणार आहे की ह्या सगळ्या व्हॉट्सअप चॅट मधून काही इरेजिस्टेबल इन्फरन्स निघतो का की ड्रग्ज घेतले होते म्हणून. हा महत्वाचा भाग आहे. किंबहुना जे ड्रग पॅडलर आहेत त्यांनी कबूल केलंय की अमुक रोजी ड्रग सेवन केलंय. कारण ही पुराव्याची साखळी निर्माण करावी लागणार आहे. चेन ऑफ सर्कमस्टन्सेस ज्याला आम्ही कायद्याच्या भाषेत म्हणतो, की ही चेन ऑफ सर्कमस्टन्सेस निर्माण केली तर कारण आता बर्डन प्रूफ कोणावरती आहे की दीपिकाने कबूल केलं की हो मी व्हॉट्सअप चॅट केले पण मी ड्रग्जचं सेवन केलं नाही. आता ड्रग्ज चॅटमध्ये या ड्रग्जचा, त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्जचा जर अप्रत्यक्षपणे उल्लेख असेल किंवा प्रत्यक्ष उल्लेख असेल तर दीपिकाची घडी संपली. कारण असं आहे की मग दीपिकावरती जबाबदारी येईल कायद्याची, तू सिद्ध कर आता. म्हणजे लक्षात घ्या की कायद्याचा हा मोठा गमतीचा भाग आहे आणि म्हणून दीपिका हुशारीने म्हणते कदाचित त्या संपूर्ण व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख नसावा, माल लिया है क्या, माल आया है क्या, अशा प्रकारचे सांकेतिक कोडवर्ड कदाचित असावे. कारण ज्या वेळेला गुन्हेगार एखाद्या कायद्यांचं उल्लंघन करून गुन्हा करत असतात त्यावेळेला ती सगळी खबरदारी घेतात. एवढं ती हुशार आहे आणि म्हणून तिने कुठेही असं त्याचाच उल्लेख केला नसण्याची शक्यता आहे की मी ड्रग घेते, हिरोईन घेते, हाशिश घेते, गांजा, आणि म्हणून जी टोपण नावं तिने वापरलेली आहेत त्या संपूर्ण चॅटमध्ये, हश म्हणजे आणि वीड, या टोपण आहे. आता हश आणि हे डिकोडिफाईड जर करायचं जर असेल तर त्याच्याकरता यांना जी पुरवणारी होती मीनाक्षी, ही तिची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाश, हिने काय सांगितलं. आता करिश्मा प्रकाशने हे जर सांगितलं हशिश मी दिलं होतं, त्याच्याकरता काय कोरॉबोरेटिव्ह एव्हिडन्स, त्या करिश्मा प्रकाशने कुठून आणलं, त्याला कोण पॅडलर होतं, त्यांनी कुठून सप्लाय केलं, त्याच्याबद्दलचे काय पुरावा आहे. आणि याच्यामध्ये या संपूर्ण या प्रकरणामध्ये मला असं वाटतं ही ड्रग सिंडिकेट असल्यामुळे कदाचित एनसीबी एखाद्या गुन्हेगाराला माफी देऊन माफीचा साक्षीदार करतील, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि माफीचा साक्षीदार जर झाला तर तो जे सांगेल त्याला कोरॉबोरेटिव्ह हा पुरावा म्हणून वापरता येईल. एनसीबी कशा प्रकारे डोकं चालवतं, एनसीबी तपासाचा दिशा कशा रीतीने करतं का फक्त नुसतं चमकुगिरी करणार आहे हे कालांतराने स्पष्ट होईल. सर, आपण फक्त दीपिका बद्दल बोलतोय, आणखी 2 अभिनेत्री आहेत ज्यांची नावं सुशांत सिंग प्रकरणात आणि ड्रग प्रकरणामध्ये सुद्धा आलेली आहेत, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर. रियाच्या चौकशीमध्ये यांची नावं समोर आलेली, म्हणजे त्यांची नावं कोणीतरी घेतलेली आहेत. दीपिकापेक्षा तुलनेने या दोघींच्या अडचणी जास्त आहेत असं म्हणता येईल या क्षणाला. लक्षात घ्या की
आता दीपिका आणि ही रिया चक्रवर्ती आणि तिची टॅलेंट मॅनेजर जी होती जया शहा, तर यांनी ड्रग्ज सिंडिकेटचे असल्यामुळे यांनी कलम कट्टा वेगळी लावलेली आहेत एनसीबीने. आणि एनसीबीने जे सेक्शन 20 आणि 2 लावलेले आहे त्याच्यानुसार ही शिक्षा म्हणजे कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त 20 वर्षाची शिक्षा प्रस्तावित केलेली आहे. आणि म्हणून ह्या बाकीच्या 2 अभिनेत्री आहेत त्यांच्याबद्दल इतर आरोपींकडनं म्हणजे जी रिया चक्रवर्ती असेल किंवा तिची टॅलेंट मॅनेजर जया शहा असेल यांच्याकडनं काही गोष्टी कबूल केल्यात. आणि जया शहाने माझ्या माहितीनुसार त्या शहाने एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर काही डायरेक्ट कबुली जबाब दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही सगळे यांना साखळी उभी करावी लागणार. एक लक्षात घ्या, सुशांत सिंगचं प्रकरण हे तो संपूर्णतः वेगळं आहे. आणि हे एनसीबी चौकशी करते, ही मर्यादित स्वरूपात चौकशी करते, ही चेन कुठपासून आलेली आहे. म्हणजे त्यांना सुरुवात करावी लागेल की ड्रग्ज येत कसे होते, ते कसे सप्लाय होते, कुठून प्रोक्युरमेंट होते, त्याला घेणारे कोण कोण होते, ते घेणारे ओन कन्झम्पशन करता होते का पुढे सप्लाय करता होते, ती चेन जोपर्यंत ते एस्टॅब्लिश करत नाही तोपर्यंत कोण किती पायात, कोणाचा पाय किती पाण्यात खोल आहे हे आज सांगता येणार. कोणाचा पाय किती खोलात आहे ते आज सांगता येणार नाही. खूप सूचक विधान आहे निकम सर तुमचं. धन्यवाद तुम्ही या सगळ्या केलेल्या विश्लेषणाबद्दल.